आणि यानंतरची बातमी बारामतीतून आहे। बारामतीमध्ये आईच्या प्रचारासाठी रेवती सुळे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। रेवती सुळेंकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू आहे। युगेंद्र पवार आणि रेवती सुळेंची बारामतीमध्ये सध्या पदयात्रा सुरू आहे। तर युगेंद्र पवार यांच्याशी बातचीत केली आहे जयदीप भगत यांनी, आपण पाहूया। युगेंद्र पवार आणि रेवती सुळे या बारामती शहरातून पदयात्रा करत आहेत। आता चांदवाली दर्गा या ठिकाणी येऊन त्यांनी आपला माथा टेकवलेला। आपल्या सोबत स्वतः युगेंद्र पवार आहेत। दादा, आज पदयात्रा करताय, कसा प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद मिळतोय। खूप गर्दी आहे, लोक खूप आले, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडलाय। खऱ्या अर्थात अवघे काही दिवस राहिलेत मतदानाला, कसा प्रतिसाद आहे एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघातून? चांगला प्रतिसाद आहे। फक्त बारामती ना, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे, हवेली, खडकवासला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतो। आपल्यासोबत रेवती सुळे देखील आहेत, त्या नाहीत बोलणार, ठीक आहे चालेल। आपण पुढे जो आहे तो अजून कसा पुढचा जो आहे तो प्रचाराचा शुभारंभ असणार आहे किंवा प्रचार करणार? आता आपण शहराला एक दिवस देतोय आलटून पालटून, मग परत आपण ग्रामीणला जातोय, सगळीकडे फिरतोय। तालुका आपण फिरून काढलाय आणि आता आपण शहरामध्ये एक पदयात्रा काढली आहे, ते तुम्ही बघताय। दोन्ही बाजूने विजयाचा जो विश्वास आहे तो व्यक्त केला जातोय, किती साधारणतः तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटतंय की आम्हालाच विजय मिळणार, पण बघू आता 7 तारखेला आपल्याला ते दिसेल सगळ्यांना। कितीने साधारणतः लीड असू शकतं तुम्हाला? मी काय आता आज म्हणणार नाही की कितीने, किंवा 2 लाख का 3 लाख का किती लाखाने, पण लीड आपल्याला नक्कीच मिळेल आणि मोठ्या मताधिक्याने आपण इथं निवडून येऊ, ताईंना निवडून आणू। लीड नक्कीच असेल, पण किती लीड असेल ते आता सांगता येणार नाही, पण मोठं लीड असेल। 1960 साली गुलाबरावजी यांचा प्रचार शरद पवारांनी केला होता आणि त्यांच्या विरोधात त्यांचे बंधू उभा होते आणि संपूर्ण पवार कुटुंब एका साईडला होतं, तरी देखील गुलाबरावजी त्यांचा विजय झाला होता। आता तुम्ही सगळे कुटुंब एका बाजूला आहात आणि दादा फक्त एका बाजूला आहेत, काय फरक जाणवतो दोन्ही निवडणुकीत? ठीक आहे, आता आपण 2024 मध्ये, त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती थोडी वेगळी आहे। आता काय होतंय ते बघू। तेव्हा कुटुंबातून कोण उभं नव्हतं, वसंतराव पवार शरद पवारांच्या एकमेकांच्या विरोधात, आणि विचार वेगळे असू शकतात ना, विचार वेगळे म्हणजे आपले वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं नसतं। एक प्रश्न फक्त शेवटचा विचारतो की परवाचं दादांचं भाषण ऐकलं का तुम्ही? कारण तुम्ही त्या कनेरी मधलं, त्याच्यामध्ये तुम्ही असं वक्तव्य केलं होतं की सगळ्या संस्था साहेबांनीच आणला, तर दादा त्याच्यावरती म्हटलं काहींना आमदारकीची स्वप्न पडायला लागलेत, खरंच असं काय आहे का? नाही, अजिबात नाहीये। म्हणजे मी विचार पण केला नव्हता, पण दादा बोलले असतील। मग आता विचार सुरू आहे? नाही, अजिबात नाही, फक्त फिरतोय, आत्यांसाठी प्रचार चालू आहे तेवढंच। आजचा कसा दिवसभराचा दौरा असणार आहे? तर दिवसभर शहरातच आहे, आता आम्हाला करू दे जरा। ते युगेंद्र पवार दिवसभर शहरात आहेत आणि ते प्रचार करताना सुप्रिया सुळेंना नक्की विजय होते, पण लीड कितीचं होईल हे मात्र सांगता येत नाही। पण सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा जो निश्चय आहे किंवा निश्चित विजय होतील असं त्या युगेंद्र पवार म्हणतात। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।